आता आपण आलेलो आहोत कोपरगाव येथील शुक्राचार्यांचे जे संजीवनी पार आहे तिथे. संजीवनी पार म्हणजे इथे गुरु शुक्राचार्यांनी संजीवनी जी विद्या आहे प्राप्त केली त्याच्याबद्दल ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही पॉज करून ही वाचू शकता. खूपच छान सुंदर भव्य दिव्य असं हे वातावरण. मंदिर हे महादेवाचं मंदिर आहे. हे नंदी महाराज. इथे आहे श्री दत्त मंदिर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे आहे दत्त मंदिर. हे आहेत आहे नंदी महाराज. ओम नमः शिवाय. खूपच स्वच्छ आणि सुंदर परिसर. हा आहे सद्गुरू महाराजांचा सफेद घोडा. त्यानंतर आपण महत्त्वाचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला आता भेट देत आहोत. हेच ते ठिकाण. ह्याच ठिकाणाला संजीवनी पार असं म्हटलं जातं. इथे हे महादेवाचे पिंड आहे आणि ह्या इथं पिंपळाचं छान असं झाड आहे. त्यानंतर समोरच कार्तिक स्वामी महादेवाचे जे पुत्र आहे कार्तिक, त्यांचं हे सुंदर असं मनभावक मनमोहक असं मंदिर. इथे महापुरुषांची समाधी म्हणून समाधी दिलेली आहे दिसते. त्यानंतर इथे आहे गणपती मंदिर, गणेश मंदिर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याच्या समोरच आहे विष्णू मंदिर. बहुतेक ते सद्यस्थितीमध्ये बंद आहे असं वाटतं मला. इकडून दर्शनासाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि तिथे जाता येऊ शकत नाही असं वाटतंय मला. इथे गुप्त भुयारी मार्ग एक आख्यायिका म्हणून त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तुम्ही पॉज करून ते वाचू शकता. त्यानंतर इथे सुंदर अशी कलाकृती गुरु शुक्राचार्य आणि त्यांचे शिष्य कचदेव यांची सुबक अशी मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे. रेखीव सजीव देखावा.
जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर नक्की एकदा तरी भेट द्या. खूपच सुंदर असं वातावरण, परिसर, निसर्ग याने असं हे नटलेलं मंदिर. चला तर भेटूया नंतरच्या मंदिरामध्ये लवकरच.